पुन्हा एकदा मैदानावरती आपण पाहतो अंतिम सामन्याला सुरुवात झाली आणि पंकज ठाकरे यांची चढाई आपण मैदानावरती पाहतो. पंकजराव उराड या संघाकडून पहिल्याच चढाईमध्ये आपण पाहतो तर यशस्वी कामगिरी पाहायला मिळते संघासाठी. आता मात्र पुन्हा एकदा या स्पर्धेतला अंतिम सामना देखील आपल्याला प्रेक्षकांना विनंती आहे की आता बसायचं आहे. खूप जागा आहे तुम्हाला बसायला. आता बाजूला इकडे बाजूला तुम्हाला आता सरोज पाटील यांची चढाई आपण मैदानावरती पाहतो. पुन्हा एकदा यशस्वी होत अंतिम सामन्यामध्ये देखील आता मात्र आपल्याला सरोज आणि ऋत्विक या दोघांमध्ये लढत पाहिजे. कारण दोघांमध्ये आपण जर पाहिलं निघाल काय करतो सुंदर होती पाटीलाची मयूर कदम यांची चढाई आपण मैदानावरती अंतिम सामन्यामध्ये कशा पद्धतीचा खेळ केला जाईल दोन्ही संघांकडून. कारण दोन्ही संघांकडे आपण पाहिलं तर जबरदस्त चढाई आहे, क्षेत्ररक्षण आहे. त्यामुळं या स्पर्धेचा अंतिम सामना नक्कीच रोमांचक होणार, त्याच्यामध्ये ती मात्र शंका नाही. पुन्हा एकदा ऋतुविक पाटील यांची आपण चढाई मैदानावरती पाठवली, त्याच्यासाठी बोनस आहे. सारखं क्षेत्ररक्षण त्याच्यासाठी लागलेलं आपण पाहतो. इकडे ऋत्विक करत दुसरीकडे सरोज आपल्याला या सामन्यातून पाहिजे. ऋत्विक रिष्टाचे परतल्यानंतर सरोज याची चढाई आपण मैदानावरती पाहतो. यावेळेला मात्र सरोजची आपण पाहिलं तर 2-1-2 असे क्षेत्ररक्षण लागले. अंतिम सामना मैदानावरती या स्पर्धेचा संपन्न होत असताना आपण पाहतो. तर या स्पर्धेतला कोणता संघ विजेता असेल, कोणता संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय, 2025 या चषकावरती कोणता संघ नाव कोरतोय याच्याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागणार आहे. कारण अतिशयची लढत पुन्हा एकदा अंतिम सामन्यामध्ये आपल्याला पाहिजे आहे या दोन बलंड संघांमध्ये. रायगड जिल्ह्यातील अनेक मैदानं गाजवणारे हे दोन संघ आज या स्पर्धेमध्ये मात्र अंतिम सामन्यामध्ये भेटताना आपण पाहतो. यावेळेला मात्र आपण पाहतो अनेक खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते, अगदी फेराळी या संघाच्या माध्यमातून. नक्कीच अंतिम सामन्यापर्यंत सर्व कबड्डी चाहत्यांची साथ आम्हाला या ठिकाणी लागते. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा सतेश्वरी क्रीडा मंडळाच्या वतीनं सर्व कबड्डी चाहत्यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आपण सुरुवातीच्या सामन्यापासून अंतिम सामन्यापर्यंत या ठिकाणी चांगली साथ आम्हाला देत आहे. खऱ्या अर्थानं आपल्या एका उपस्थितीमुळं आमचं मैदान देखील सजलं गेलं आहे. Bye,
कडून संघर्ष करत असताना प्रत्येक खेळाडूचा खेळ या मैदानावरती दिसतोय. स्कोरबोर्ड जर आपण पाहिलात तर त्या संघाचा अंदाज आपण लावू शकता की कशा आवाज केला नाही रिव्ह्यू त्या पोरांनी आणि मारायला पाहिजे. कॉल झालाय महत्वाची लढाई आपण मैदानावरती पाहतोय. त्याच्यासमोर क्षेत्ररक्षण होतं आणि पुन्हा एकदा ऋत्विकेची यशस्वी लढाई आपण पाहतोय. अंतिम सामना मैदानावरती सुरू आहे. एक सुंदर पकड मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. मात्र पुन्हा एकदा कारण आता मात्र स्पर्धेची वेळ संपत चालली, सामन्याची वेळ संपत चालली आणि सगळ्यांचं लक्ष मात्र लकी ड्रॉच्या सारखेकडे लागत चाललंय.
आता ही सायकल यावर्षी लकी ड्रॉच्या माध्यमातून कोणाच्या घरी जाईल, कोणता कूपन नंबर निघेल त्याच्यामध्ये ही सायकल असेल. आता इथे नक्कीच वर्षत्व मधला तर फिरवतच नाही. आवाज पण कामाला तर एक अंतिम सामन्यामध्ये ही चुरस देखील आपल्याला पाहायची आहे. तर आधुनिक सामन्याचा काही वेळ शिल्लक आहे. आपण स्कोरकडे जर पाहिलं तर 11-6 आणि बदल झाला. समजायलाच मार्ग नाही. रत्नापल्ली जर्सी परिधान केलेला सर्व नेरळ संघाचा खेळाडू करत असून आपण भारत एक सुंदर पकड मैदानावरती पाहायला मिळाली. आणि पुन्हा एकदा सर्वेवर आलेला आपण पाहतो सरोज पाटील ज्यांना आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खूप छान खेळ केला आणि खऱ्या अर्थानं मैदानावरती आपण पाहिलंय की या सामन्यामध्ये अंतिम सामन्यापर्यंत पोहोचणारा मुक्कडवीर अवघड संघ उत्तम कामगिरीनं नक्कीच या सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. सर्व रिक्त असतील वगैरे परतल्यानंतर त्याला प्रत्युत्तर आपण पाहतो ऋत्विक पाटील त्याची तराई आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा संगीत खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. नंतर हेच आपल्याला या मैदानावरती कबड्डी खेळातून पाहायला मिळतं. पकडीवर पकडी पाहायला मिळायचं, चढाई पाहायला मिळायचं आणि जे पाहण्यासाठी जो आनंद आपण घेण्यासाठी या ठिकाणी मैदानाच्या आजूबाजूला उपस्थित असतो तो खेळ अशा पद्धतीचा पाहायला मिळाला की मात्र कबड्डी पाहण्याचा उत्साह आणखी वाढत जातो. एक तगडं क्षेत्ररक्षण मधुगिरी धरण संघाकडून पाहायला मिळतं. आता मात्र सामन्याची वेळ आपण पाहिली तर संपर्क चाललेली असताना इथे मात्र पुन्हा एकदा बदल झाला. थर्ड कॉल झाला धरण संघासाठी. 13 असा स्कोर आपण पाहतो.
आता तर अंतिम सामना आणि याचा आनंद नक्कीच आमचे कबड्डीचे चाहते या ठिकाणी घेत आहेत. मराठी संघामध्ये ही लढत अंतिम सामना आहे आणि पुन्हा एकदा ऋतुवीची चढाई आपण मैदानावरती पाहतो.